आज इथे आपण शेतकऱ्यांसाठी जीवामृत तयार करणार आहोत. आपल्यासोबत आहे पुरुषोत्तम राऊत आणि उपकृषी अधिकारी तिडके मॅडम आणि मी सहाय्यक कृषी अधिकारी शुभांगी तुंबे आणि आमच्या सगळ्या महिला शेतकरी. तर आज इथे आपण जीवामृत बनवणार आहे. जीवामृत बनवण्यासाठी आपल्याला 10 किलो गाईचं शेण लागणार आहे, 5 लिटर गोमूत्र लागणार आहे आणि आपण इथे 10 लिटर पाणी घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे आणि जीवाणू माती घेतलेली आहे. तर गाईचं शेण आहे ती स्लरी तयार करायची आणि या पाण्यामध्ये ती स्लरी टाकायची, जसं आता इथे टाकलेलं दिसत आहे. त्यानंतर गूळ आपण घेतलेला आहे, गुळला असा बारीक करायचा आहे आणि तो पण या स्लरीमध्ये ॲड करायचा आहे. टाका इथे. त्याच्यानंतर हे जे बेसनाचं पीठ आहे, या पिठाला डायरेक्ट न टाकता याचे गडे राहणार, त्याच्यामुळे हे पीठ पाणी टाकून थोडंसं स्लरी टाईप बनवून घ्यायचं आहे आणि मग ते पाण्यात टाकायचं आहे. जास्त पाणी नको टाका, लवकर गडे नाही येऊ. कमी पाणी लवकर गडे येते. आपण फिरवलं ना त्याच्यातली माती घेऊन आपण याच्यात गोमूत्र सुद्धा टाकलेलं आहे. आता बेसन टाकत आहोत. यामध्ये जीवाणू माती सुद्धा टाकलेली आहे. आपण म्हटल्याप्रमाणे 10 किलो शेणाची स्लरी आहे, याच्यात 5 लिटर गोमूत्र आहे आणि 10 लिटर पाणी आहे आणि आपण बेसन घेतलं आहे अर्धा किलो आणि गूळ घेतला आहे अर्धा किलो. याच्यात जीवाणू माती टाकलेली आहे याच्यामध्ये आणि याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजे जर आपण त्याला असं केलं सरळ, तर आता हे सरळ सरळ गोल गोल फिरत येणार, म्हणून जस्ट पहिल्यांदा असं उलटं फिरवलं तर ते मिक्स व्हायला चांगलं होणार आणि मग त्याच्यानंतर याला ते सरळच फिरवायचं. ठीक आहे. आणि या पद्धतीने उद्याला सुद्धा आपण दिवसातून 2 वेळा दोन्ही बाजूला क्लॉकवाईजच गोल फिरवायचं. ठीक आहे. हे झालं आपलं द्रावण तयार आणि या द्रावण झाल्यानंतर याला आपण हे झाकण लावायचं नाही. झाकण लावलं तर ते फेस वरती येणार, त्यामुळे इथे असा गोनपाट झाकायचा आणि दिवसातून 2 वेळा झाकायचं. 10 दिवसानंतर याला ओपन करायचं, त्या तुम्हाला ते तयार झालेलं दिसेल आणि मग याची तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी करू शकता किंवा मोकाट पाण्यामध्ये ते सोडू शकता. ठीक आहे. तर धन्यवाद.